नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरामध्ये 0.50% कपात केल्यानंतर आता बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यास सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक क्षेत्रातील पहिलीच बँक समोर आली आहे, ती म्हणजेच पंजाब नॅशनल बँक यांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरामध्ये 0.50% कपात करण्याची घोषणा केली आहे। यामुळे बँकेच्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। पंजाब नॅशनल बँकेने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरनं या संदर्भात माहिती दिली आहे। आमच्या मूल्यवान ग्राहकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। पंजाब नॅशनल बँकेने तुमचा EMI अधिक परवडणारा केलाय। रेपो रेटमध्ये रिझर्व्ह बँकेने कपात केल्यानंतर रेपो लिंक इंटरेस्ट रेट हा पंजाब नॅशनल बँकेने 0.50% कमी केलाय। रेपो लिंक बेंचमार्क व्याजदरामध्ये कपात केले गेल्यानंतर बँकेचं गृहकर्ज हे 7.45% पासून सुरू होईल, तर वाहन कर्जाच्या बाबतीमध्ये ते 7.80% पासून सुरू होईल। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो रेटमध्ये 0.5% कपात करून तो 5.5% वरती आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासोबतच रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीपासून रेपो रेटमध्ये एकूण 1% कपात केली आहे। नुकत्याच केलेल्या कपातीनंतर रेपो रेट गेल्या 3 वर्षातील निचांकी पातळीवरती आलाय। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्याजदरामध्ये कपातीचा आर्थिक विकासावरती सकारात्मक परिणाम होईल अशी आशा व्यक्त केली आहे। मात्र त्याचा परिणाम आर्थिक वर्ष 2025-26च्या उत्तरार्धात दिसेल असंही त्यांनी सांगितलंय। मागील ट्रेंडच्या तुलनेमध्ये यंदा महत्त्वाच्या पॉलिसी रेट कपातीनंतरचं स्वरूप हे ग्राहकांच्या पातळीवर अधिक वेगानं होईल। महागाई विरोधातील लढाई रिझर्व्ह बँकेने जिंकली आहे असंही मानता येईल अशी प्रतिक्रिया संजय मल्होत्रा यांनी दिली। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पंजाब नॅशनल बँक ही पहिलीच बँक ठरली आहे ज्यांनी स्वतःचे EMI आणि स्वतःचे व्याजदर स्वतःहून कमी केलेले आहेत रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या कटनंतर। तर मग आता पाहणं गरजेचं ठरणार आहे की बाकीच्या बँका कधी समोर येऊन ग्राहकांना दिलासा देत आहेत ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।